ठाण्यातल्या यूएलसी केसमध्ये फडणवीसांवरती गुन्हा दाखल करण्याचा दबाव होता। एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये परमबीर सिंगांचा मोठा गौप्यस्फोट। महाविकास आघाडीच्या काळामध्ये विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी बैठक। परमबीर सिंग यांचा खळबळजनक गौप्यस्फोट। गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्याबाबत सिल्वर ओकवर तर दरेकरांबाबत मातोश्रीवर बैठक झाल्याचा दावा। गुन्हे दाखल करण्यामागचे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। परमबीर सिंग यांचा थेट आरोप। बीडमध्ये ठाकरे गटाकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करत होता? राज ठाकरेंचा पोलीस अधीक्षकांना सवाल। विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं कसली कंबर। महाविकास आघाडीची 16 आणि 20 तारखेला मुंबईत जंगी सभा, तर महायुती 20 तारखेला कोल्हापुरातून फोडणार नारळ। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा। 16, 17 आणि 18 ऑगस्टला शाह महाराष्ट्रात भाजप पदाधिकाऱ्यांशी करणार विभागवार चर्चा। विरोधात लढताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवत नाहीत। पृथ्वीराज चव्हाणांचं मत, तर चेहरा लागतोच। राऊतांचं उत्तर, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत जुंपली। लोकसभेचा दाखला देत कांद्यावरून अजित पवारांचा माफीनामा। म्हणाले, आता कांदा निर्यात बंदी नाही, तर गुजरातच्या शेतकऱ्यांना फायदा झाला, महाराष्ट्राच्या नाही। आता माफी मागून काय फायदा? जयंत पाटलांचा पलटवार। अनेक पक्षांचे नेते मला टार्गेट करतात, पण इतिहास शिव्या नव्हे तर कर्तृत्व लक्षात ठेवतो। देवेंद्र फडणवीसांचं साताऱ्यामध्ये वक्तव्य। एससी एसटी वर्गाला क्रीमी लेअर लागणार नाही। मोदींची एससी एसटीच्या खासदारांना हमी। सूत्रांची एबीपी माझाला माहिती, क्रीमी लेअर हा निकाल नाही तर टिप्पणी असल्याचंही मत व्यक्त। राज्यसभेत जया बच्चन, जगदीप धनखड यांच्यामध्ये पुन्हा खडाजंगी। धनखड यांच्या टोनवर जया बच्चन यांचा आक्षेप। धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।